कृष्ण कृष्ण हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांतिराम एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सच्चिदानंद पंडित की जय. तटाधीश्वर महाराज की जय. गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज परम गणेश क्रिया स्मरण व सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार. आता माझ्या भवांतराय देवा या वागते करीतो तुझे नाम उच्चारितो ऋण माझे मन पायी बांधला तुला अरे या वागते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता कुठे देऊ नको पाटे या वागते करीतो तुझे नाम उच्चारितो तरी अवधाने केले मग सर्व सुखाची पात्र होईल प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का मग म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हायला अखंड चालू असलेला हरिपाठ प्रत्येक सोमवारी चालू असलेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं निमित्त म्हणून मला आजची 18वा गुणाची सेवा आमच्या नागवड भवनी इकडून केला. तसं पाहिलं 3 सोमवार मागं पुढं होत होतं आणि आज एकादशी आणि सोमवार कोण दिवस ऐकायचा नाही घराचा भरोसा व्रत करा एकादशी भरा अमृताची मार्ग धरा पंढरीचा घरा चकवाचा वरणीचा तुकामध्ये धंदा केला आणि भोग लावचा पंढरीचा माझी एकादशी आहे. आणि एकादशी आणि सोमवार आणि शंभू महादेवाचं तटाकेश्वराचं मंदिर त्या मंदिरात सुंदर असं नियोजन माणसं किती आहेत त्याच्यापेक्षा गर्दीपेक्षा गर्दी आहे. आणि माझ्या तुकाराम महाराजांनी अभंग करून ठेवलेला आहे देवाचे चरित्र नावडे सर्वदा विनोदाची कथा गोड वाटे हातामध्ये हात मारून हापडी वाजवून त्या काळी लाल वाटे तुका म्हणे तुकारे तत्वडावर जाते भोगावा. देवाचे चरित्र सगळ्यांना आवडणार नाही आणि जर विनोद असतो तर त्या ठिकाणी आपण सांगायची गरज नाही तर गर्दी होईल तुकाराम महाराज म्हणतो. आणि तसं बघितलं तर भगवंताने एका अर्जुनाला गीता सांगितलं होते थोडे असतात पण नित्य नियमनाने ते प्राणी बोलव मौली म्हणतात लक्ष्मी त्याही नियम आहे. जर सोमवारची सेवा चालू आहे त्याचा नियम आहे नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ त्याजवळ त्याचा नियम आहे त्याच्याजवळ भगवंत आहे असं मौली म्हणतात. आणि याच्या प्रवचनाची सेवेसाठी घेतलेला बघ हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन हरिन सौजन्याने काही त्या नानाला आलेले वैकुंठ जोडले सगळे घडले तीर्थाटक मनोमार्गी गेला केलीची मुकला आणि हरिपाठी केला तोची धर ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी आणि रामकृष्णावली सर्व काळमौली म्हणतात हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन हरिन सौजन्याने काही ज्या नारा लादले आणि वैकुंठ जोडले सगळे घडले तीर्थाटक. हरीचा वंश सांगितलं हरीचे वंश 2 आहेत एक भगवंताचा वंश आणि एक संताचा वंश. हरीचा वंश संततेची देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा संत आणि देव दोन्ही एकच आहेत. गुरु हा संत मुलीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरुविना देव नाही तुझा पाहता त्रैलोक्य म्हणजे गुरु तेच देव आहे. संततेची देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा फक्त एक आहे. घेशी तेव्हा देशी आहे सत्वा शिवधा असं कोणी देव काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी घेत नाही. तुम्ही काहीतरी त्या देवाला दिल्याशिवाय देव तुम्हाला काहीतरी देत नाही. मग काय द्यावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात देवने प्रेम मागितले चित्त देवा तुम्हाला प्रेम दिलं कोण म्हणते तुकाराम महाराज म्हणतात देवने प्रेम मागितले चित्त झाले फटाफट मामा कशाने तुम्हाला शिवधान म्हणावी एक देशीवाली एक देशी देवा तुम्हाला एक घेतलं काय घेतलं माझं चित्त घेतलं मला प्रेम दिलं पण माझं चित्त घेतलं. आणि संत काय घेतात संत उदार भरल्यानंद पांढरा घाटीला तुकार देते आले अशी संत उदार आनंद वाढणार देती मोला सर्व
मोल घेतलं जात नाही आणि ज्या वस्तूचं मोल घेतलं जाईल तर मग तुकाबाने केली स्वरा स्पष्ट प्रवचन म्हणतो. जर त्या वस्तूचं मोल घेतलं जात असेल, तुम्हाला नाम दिल्यानंतर त्याचं काय घेतलं जात असेल, तुम्हाला नाळ घातल्यानंतर काय घेतलं जात असेल, मग तुकाबाने केली आहे चोरा हाती दिला ना. फोडीले भांडार जाण्याचा तो माल मी तो हमाल बारवाई तुकारणार म्हणतात माझं काय नाही. फोडीले भांडार जाण्याचा तो माल आणि मी तो हमाल बारवाई, मी हमाले म्हणतात मी बारवाई. आणि माझ्या दुकानात प्रत्येक वस्तू तुम्हाला तुम्हाला मिळेल. आणि मग मार्ग लावून गेली आली दयाने संतते तेनेच पण ते चालू जाताना पुढे गुंता कुठे काय संतांच्या मार्गाने गेलं तर आपण त्या मार्गाने गेलो तरच गुंताय. तर मार्ग नाही त्याचा भाव असला तरी गुंतण्यात पडल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून म्हणतात मार्ग लावून गेली आली. काय मार्ग लावला त्यांनी? श्रीपाद बाबांनी काय मार्ग दाखवला? तुकाराम महाराजांनी काय मार्ग दाखवला? रामदास बाबांनी काय मार्ग दाखवला? माझ्या वडीलदादांनी काय मार्ग दाखवला? काय केलं त्यांनी? जगाच्या कल्याण संतांच्या होती देह कष्ट परंपरा राजानो. देव आणि संत वेगळे नाही, पण देव काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देत नाही आणि देवाची काहीतरी सेवा केल्याशिवाय संत भेटत नाही. मी लक्ष द्यावं का? काहीतरी अगोदर सेवा केल्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटल्याशिवाय देव कळत नाही. अगोदर देवदेव करतोय आपण आणि तो देवदेव केल्यानंतर तुम्हाला संत भेटते. बहु अवघड आहे संत भेटते. सोपी बहु अवघड आहे. तुकाराम महाराज संत भेटी परी गेली करून गेली. त्यांनी तो 8 तास केला म्हणून ते बहु अवघड म्हणतात. आम्ही आता म्हणतो बहु सोपी आहे. आहे का सोपी? कुठला संत पाहिजे ते म्हणतात. त्यांचे संत ज्याचा हे मिळतले आणि नेहमी ते टाळाटाळ एका नमस्कार वाचून जो भगवंताशिवाय काय बोलत नाही असा संत आणि तो संत पाहण्यासाठी तो संत मला मिळण्यासाठी तुकाराम महाराज हजार पारायण कशाची हरिप्राप्तीचे उपाय नारायण संतांचे उपाय ते साधन ती साधन आणि तृतीय काय साधन आहे? काय भीती आपल्याला? जन्म मरणाची भीती ना. आणि ती जन्म मरणाची भीती घालण्यासाठी म्हणजे संत भेटतात. पण ते संत भेटण्यासाठी तुकाराम महाराजांनी म्हणजे हजार पारायण केली. आपण पारायण करतो मी नाही म्हणत नाही असं नाही, पण आपण पारायण करत असताना आपल्याला प्रत्येकाला बोलायला जातात. आपल्याला नक्की काहीतरी दिसणार नाही दिसलं नाही आपण मोठं घातल्याशिवाय राहणार नाही. आपलं लक्ष घ्यायचं त्यांनी एक शब्द बारीक मतासारखं घ्या. म्हणजे तुकाराम महाराजांनी एक शब्द मतासारखं घेतला ते म्हणजे हरिप्राप्तीचे उपाय करायला संतांचे ते उपाय. पण संत कुठे? अहो ज्यावेळेस माझे तुकाराम महाराज संत झाले त्यावेळेस फक्त जगद्गुरु 3 होऊन गेले. कृष्ण म्हणले जगद्गुरु, शंकराचार्य जगद्गुरु आणि माझे तुकाराम महाराज देव पाहायचे गेले होते ते देव छोट दिले. तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ते तुकाराम महाराज गुरुचा शोध करीत होते. ते तुकाराम महाराज संतांचा शोध घेत होते. आणि तेवढेच तरी आता आम्ही काय करतो? कीर्तनाची तयारी महाराज आपण पाठ करतो. उद्या कीर्तन आहे म्हणून माझ्या तुकाराम महाराज जशी वेळ आली तशी आपण ते तुकाराम महाराज संत भेटत नाही. एक ताई करावी ताक हलवत होती दह्याच्या आधी एक ताक हलवली कोणी एक मोरे वाहू नये. तुकाराम महाराज म्हणले दही हलवलं ताक दोन्ही निघते पण ताकाची बऱ्याची बरोबर होणार नाही. पृथ्वीच्या आधी याला काढून दुईची संसारी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दुईची समान मानू. वर बघितलं म्हणजे आकाशाच्या आधी चंद्र तारांना दुईशी समान पाहू नये. चंद्र चालण्याची बरोबर हजारो चाललेले एक चंद्र. तुका म्हणे तैसे संत आणि जन समाजात एखादा संत असं म्हणे. हे कधी म्हणले तुकाराम महाराज? ज्यावेळेस ते भगवंताच्या शोधात होते त्यावेळेस म्हणले. आणि त्यावेळेस माझ्या तुकाराम महाराजांना अभंग करून ठेवला. पोटासाठी संत झाले कधी हो कलियुगी कधी दिले होते आज दिले. पोटासाठी संत झाले कधी हो आयुष्याची करता सेवा काय सुख व्हायची वा. कलियुगात संत देवत्या पण ते त्यांची सेवा करून तुम्हाला सुख मिळणार नाही. मग सुख अवश्य काही आणि भोग पाहिजे संतांच्या. त्याचे संत ज्याचा हे नियम ते टाळाटोळा एका नामस्मरण वाचून किंवा भगवंताशिवाय काहीच बोलत नाही त्याला संत म्हणायचं. नामस्मरणाशिवाय काहीच बोलत नाही त्याला संत म्हणायचं. आणि असे संत आपल्या जीवनात आले राहिले. श्रीपाद बाबांसारखे रामदास बाबांसारखे हरिवंश पुराण हरिनामच कीर्तन हरिविसर्जन काय त्या नराला झाले. आणि असे संत जीवनात आल्यानंतर त्या नराला आले मग वैकुंठ जोडले.
नामदार चिंतन करत असल्यावर कुठं जाईल? वैकुंठाला जाईल ना. पण ते साधन त्याला मिळाल्यानंतर ते साधन संतांनी आपल्याला दिलं. त्या नळाला वैकुंठ वडले, वैकुंठ मिळालं, सगळे घडले तीर्थाकडे. मग सगळे तीर्थ काढतात, पण कुठं तुम्हाला ते सद्गुरू तसे समर्थ मिळाले. सद्गुरूने जर तुम्हाला भगवंताच्या नावाने इकडे जर पाहिलं, नामदेव महाराजांनी भरपूर देवाबरोबर देवाची सेवा केली, देवाबरोबर जेवले, देवाला जेवायला लागतं. पण वाळवंटात बघून म्हणजे बरोबर काय सांगितले, तपसून बघा, दिवस म्हणले कच्चा आहे. म्हणजे कसा कच्चा आहे? देवाने सांगितलं, अरे राजा ज्याने गुरु नाही केला तुझा जन्म वाया गेला, तुला सगळं आहे, माझ्या बरोबर आहे, पण तुला गुरु नाही ना, तुला काय समजलं? म्हणजे तुला बरेच वेळा अतिकाला बघायला टाकून रूपात गेले, नंदीच्या रूपात गेले, तिकडे नाही करायचं. पण ते गेल्यानंतर ते ओळखू शकले नाही. का ओळखू शकले नाही? तर गुरु नव्हतं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही यशोमतीकडे जा. यशोमतीकडे पाठवलं. महादेवाची पिंड आपली आई अशीच पिंड आणि यशोमतीच्या पिंडीवर पाहिजे. म्हणजे कुणाकडे पाठवले? मला नामदेव महाराज म्हणजे देवाबरोबर रोज मला अशा माणसाकडे पाठवलं म्हणजे मला पाय उचलत नाही. पाय उचलत मांडणारी तिथं पिंड तयार व्हायची, पाय उचलत मांडणारी पिंड तयार व्हायची. आणि असं करत करत त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळी वगैरे दिसली. आणि ज्यावेळेस नामदेव महाराजांनी यशोमतीकडे डोक्यावर हात ठेवला, त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले, महाराज सद्गुरू नाही ते पूर्ण कृपा केली. आता काय केली? आता पूर्ण कृपा केली. सद्गुरू नाही ते पूर्ण कृपा केली. हीच वस्तू दाविली माझी, माझे सुखमच दाविले डोळा, दिल्ली वेळ कळा ज्ञान कळा, तया उतळे भय पावण्यामुळे जन्माने यायचे, जन्माला येण्याशी केले, नामा म्हणे की दाविली सोय, आणि न विसरले पाय काय करायचे. आता मी माझ्या सद्गुरूचे पाय विसरणार नाही. आता मला खरं ओळख आहे. चोको महाराज म्हणतात, आज सोन्याचा दिवस धन्य झाला. प्रत्यक्ष भेटला नामदेव. माझे मजल दिले, माझे मजल दिले, आणि माझे मजल दिले प्रेम सुख. आता नामदेव महाराजांना चौका काय दिलं? चोको महाराज गुरु नामदेव महाराज. आणि ते काय म्हणतात, आज सोन्याचा दिवस धन्य झाला. प्रत्यक्ष भेटला नामदेव, आणि माझे मजल दिले, माझे मजल दिले, आणि माझे मजल दिले प्रेम सुख. तुम्हाला दुसरं काय दिलं बरोबर आहे? तुमच्या गुरु आपलंच आपल्याला दिलं ना. आणि ते म्हणतात तुमचंच तुम्हाला, तुझं आहे तुझं पाशी पर्यंत तू जागा आपलं आपल्या जवळच आहे. आणि सद्गुरू जीवनात आल्यानंतर ते आपल्याला आपली ओळख करून देतात. तुकाराम महाराजांना ज्यावेळेस अनुभव झाला, माग शुद्ध दशमी पावली बरोबर केला आणि काय तुकाराम महाराजांच्या मुखातून आपण निघाला, उजळले पाहिजे आता अवघी चिंता व्हायला. काय का वाढल्या विचारला? तर सद्गुरूने काय सांगितलं? महाराज लावून आलं कुरवड्याला मारा, सांगितली चिंता न करा, चिंता करू नको. मग उजळले भाग्य आता तुकाराम महाराज म्हणजे उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. संत दर्शन हा संत भेटल्यानंतर काय होतं आपला संतांचा विशेष सांगितला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. संत दर्शन ह्याला पद्मनाभ जोडला, जो तुटला होता तो जोडला. संपुष्ट हृदय पेटी, मी काय केली? हृदयाची पेटी केली. संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठली. तो का म्हणे होता ठेवा. तो या गावात सापडला. मला माझ्या सद्गुरूने दिल्यानंतर मी हृदयाची पेटी केली. आपण काय करायचं? पेटीच करायची ना. जनाबाईमध्ये हृदय बंदी घाणा केला, आत विठ्ठल पडला, मग आपण कोणाला पडायचं? विठ्ठलच पडायचं ना. ते संत मी काय म्हणतात मार्ग लावून गेले आहे, संतांनी जे केलं तेव्हा त्यात माझं भाग्य उजळलं. उजळलं भाग्य आता चिंता वाढली. आपलं भाग्य ज्या दिवशी आपल्या डोक्यावर सद्गुरूने हात ठेवला, प्रबोध झाला, उजळले भाग्य आता आपण आता 60 व्हायचीच. गुरुचरणी खेळता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुची बदलावी रूप ध्यानाशी आणावी. देव गुरु जवळ आहे वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी आणि देव दिशेने देवी. सद्गुरूने दिलेलं भजन आहे ना, ते केल्यानंतर प्रत्यक्ष देव आपण त्या भजनात असेल ना, समोरच्या माणसाला आपल्याला देवच दिसणार. पण आपण त्या भजनात राहिलं पाहिजे. आपण एक बारीक विचार करायचा म्हणलं, आता तुम्ही हरिपाठावर दर आठवड्याला प्रवचन ऐकताय.
हा विषय ऐकला नसेल नसेल ऐकला म्हणून म्हणतो बाबा सांगायचे की श्रीमंतीच्या स्टँडला जर गेलं तर 10 वाजता निघालेली गाडी पारगाव गारगाव कोळगाव मार्गे नगरला जाते. तर कोण आवश्यक करते तिथल्या माणसाची ड्युटी करणं. पण बाबा म्हणजे त्यांनी पास काढला ना त्याला त्या आवश्यकची काय गरज नाही, त्याला माहिती 10 वाजता गाडी लागणार आहे. पण जर एखादा प्रवासी नवीन असेल तर त्याने त्या आवश्यक नाही गाडी चुकणार आहे. तसं या आवश्यक परत सांगायची पाळी आली तरी चालेल. एखादा नवीन असेल त्याची गाडी चुकू नये म्हणून आपण आईच्या पोटात असताना आपण त्या देवाला म्हणजे एक वेळ केला दुःखा वेगळे दुरिताच्या जाळी होऊन 8 पाय आम्हाला नवस रात्र दिवस पाठवणार तुमचं भजन करेल. राजानो त्या भगवंताचे उपकार असे मानायचे. कोणी 3 महिने गर्भवास भोगला, कोणी 4 महिने गर्भवास भोगला, कोणी 8 महिने गर्भवास भोगला, कोणी 9 महिने गर्भवास भोगला, कोणी 9 महिने 9 दिवस गर्भवास भोगला. जन्माला आलेली गर्भवास भोगला सृष्टी पाहताय नाही पाहताय म्हणून बाबा म्हणायचे तुम्ही किती भाग्याचे तुम्ही जन्माला आला. पण जन्माला आला एक करा शब्द एक वेळ करी या दुःखावेळी दुरिताचे जाळे होऊन 8 पाय हा माझा नवस रात्र दिवस जेव्हा तुम्ही भजन करेल. माऊली तेच सांगते की तुम्ही काय करा भजन करा आणि ते नाम माऊली म्हणतात तुम्हाला तुमच्या सद्गुरू दिले ते नाम माऊलीने हरिपाठाचा उल्लेख केला इतकं मोठे लागले. ज्ञानदेव कृष्ण झाड आणि कर्ण वाढणं आकाशापेक्षा मोठी वस्तू आहे. सहज मिळाली म्हणून आपल्याला कळत नाही, आचार्य मिळाले म्हणून आपल्याला कळत नाही. पण सद्गुरूने दिलेली एवढी मोठी वस्तू आपल्याला आणि ती वस्तू जर हे केलं चिंतन केलं तर मग म्हणतात हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील एक्सिशन मध्ये अवघ्या नावाचा उच्चार केल्यानंतर म्हणजे पाठीवर तुम्ही केलेलं पाप आहे ना अख्खं पाप जळून जाईल. हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील एक्सिशन मात्र एका क्षणात ते मागचं पाप जाईल. नामसंकीर्तन साधन पैसे होते जळतील पापे. आजची एकादशी कोणची आजची एकादशी आजच्या एकादशीचं महत्व म्हणलं ना तर कोण दिवस येईल काय तुकाराम म्हणतात नाही देहाचा भरोसा त्यांनी सगळ्या एकादशीसाठी लागू केला. कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरोसा व्रत करा एकादशी आणि पहा अमृताच्या राशी एकादशीचं एवढं मोठं फळ सांगितले. व्रत करा एकादशी 12 अमृताच्या राशी मार्ग जरा पंढरीचा फेरा चुकवा 84चा तुका म्हणे धंदा केला आणि गोल सापडला. एकादशी व्रत केलं म्हणतात तुकाराम महाराज एकादशी चुकू नका पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक नगरी तीर्थव्रत व्रत एकादशी करणं उपवासी गाई नारायणशी मोठे नाम. मी अखंड त्या भगवंताचं चिंतन केलं म्हणतात आणि एकादशी केल्यानंतर काय राजच्या एकादशीचं महत्व तुम्हाला सांगतो. जर नजर चुकीने जर नजर चुकीने कोणाच्याही डोक्यात नसतं बरं का आपल्या हातून पाप घडावं असं वाटतं तुम्हाला कमीत कमी कधी वाटतं कळायला लागलं. आता मी काय सांगतो बारकं बोललं माती खाल्लं है ना बारकं बोललं माती खाल्लं आणि ती पोरग जर आकडे बाहेर गेलं ते आता ती बोललं ते खायला ते काय झालं आता सज्ञान झालं. आपण आनंद नव्हतो आपण माळ केलं नव्हतो माती खाली तरी चांगलंच ना असं मला हरकत नाही. पण आता आपण काय झालं सज्ञान आता माती खाऊ का म्हणजे लिटर मात्रा घेऊ पत्ते सांभाळत मग ते म्हणतात तुम्हाला कळायला लागले ना कळायला लागलं पोरगा आधी माती खात होतं हातावर हाणलं तरी खात होतं. मग आता ज्याला लिटर मात्रा घेऊ पत्ते सांभाळले काय पत्ते सांभाळायचं किंवा जेणेकरून आपल्या भगवंताचं चिंतन झालं पाहिजे आणि दुसऱ्याला सांगताना ते देवाच्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे. दिनरजनी ह्याची धंदा ते म्हणजे आमचा धंदाच आहे. आपण म्हणतो आपल्याला मला काय म्हणेल प्रवचन तुम्हाला काय तेवढाच धंदा आहे उच्चार ज्ञानेश्वरी निघाला तुकाराम महाराज म्हणजे दिनरजनी ह्याची धंदा पण आमचा धंदा असा आहे गोविंदाची पोवाडी. ते म्हणतात कोण दिवस येईल काय नाही याचा भरोसा अहो कुठला दिवस कधी काय सांगता येईल का घडी घडी काळ वाटेची पाहिजे एकनाथ महाराज अजून किती आहे अवकाश. माशी पंख पाकडी माऊली देतो बाई चिंता तुकाराम महाराज शिंग चांगली खोकला एवढा वेळ वाया
शिंके जांभळे खोकला एवढ्या आपला कार्यक्रम होईल. पण माऊली म्हणतात माशी पंख पाकडी तो हेसरे माशी पंख पाकाटी एवढ्या वेळा आपला कार्यक्रम होऊ शकतो. म्हणून ते म्हणतात कोण दिवस ऐकायचा नाही देहाचा भरोसा व्रत करा एकादशी आणि भरा व्रत करायची एकादशी करा. आणि एकादशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं नजर चुकीने तुमच्याकडून काय पाप बोललं गेलं असेल कोणाजवळ बसतो ना आपण दिवसभर चिंतन केलं महाराज दिवसभर चिंतन केलं आणि 10 मिनिटं कोणाच तरी पोटाला काढला अख्ख्या चिंतनाला पाणी भरलं तुम्हाला माझ्या वारंवार चिंतन केले आणि 8 तास बोलायला काय हरकत नाही का पण दिवसभर चिंतन केलं 10 मिनिटं जरी त्याचं बोललं ना तर ती मागचं सगळं डिलीट होत जाते. म्हणून ते म्हणतात जर बोलायचं तर देवाचंच बोला घे माझ्या वाचे माझ्या वाचेने फक्त देवाचंच बोललं जाईल ते म्हणतात. आणि असं तुम्ही करायचं बोलायचं असेल तर देवाचं बोला अन्यथा बोलू नका. मग तुम्ही काय करताय तुमच्या हातून पुण्य होणार आहे ते पुण्य होऊ शकत नाही. नजर चुकीने पाप होते तुम्ही काय करा मग कोण दिवस ऐकायचा नाही देहाचा भरोसा आता देहाचा भरोसा नाही उद्याचा दिवस उजळेल याची गॅरेंटी काय माहिती कोणाला तेवढंच कुठला मला कोण दिवस ऐकायचा नाही देहाचा भरोसा. मग तुम्ही आता काय करा आता आहे ना तर मग व्रत करा एकादशी आणि भरा अमृताच्या राशी मार्ग झाला पंढरीचा. पंढरपूर कुठे आहे सुखासाठी करायचे कळमळ तो पंढरी सुद्धा एक मग तो अवघाची सुखर कोशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरायचे. आपल्या जास्त एक प्रतिक्रिया तुकारामाला म्हटलं घे पंढरी आत्मा पांढरा तुमच्या आजच्या भगवंताला तुम्ही ओळखून घेतलं ना कोण दिवस ऐकायचा नाही असा भरोसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग झाला पंढरीचा आणि फेरा चोपाचा वरीचा तुम्ही सर्व चक्रोपणे हे पंढरपूर समजून घ्या आणि मग चावरीचा फेरा तुमचा मार्ग झाला पंढरीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा तुकावणी धंदा केला आम्ही धंदा केला पण काय धंदा केला तर 3 रजनी हायची धंदा आणि गोविंदाचे पवाडे आम्ही असा धंदा केला की रात्रंदिवस त्याचं वजन केलं आणि त्याचा फायदा काय झाला तर आईचा उभारला काही विठ्ठलबाई विठ्ठलच्या पायाला मिठी पडली असा धंदा केला आहे आणि म्हणून म्हणतात की तुम्ही त्याचं वजन करा तुम्ही त्याचं चिंतन करा आणि आम्ही केलं तुका म्हणे आम्ही व्हावे जे आपण तरीच महिमाने करू. तुम्ही ज्यावेळेस ते कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल जे करतात त्यांना माहिती म्हणून त्याची कळत असते. राजाला तुम्ही करा राजाला तुम्ही करा एकदाच त्याची गोडी लागली ना एकदा त्याची गोडी लागली ना एवढं वाटलं पाहिजे महाराज एवढं वाटलं पाहिजे आपल्याला आपण शांत बसल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिलं कोलगेट आपण जाणार कोणी कोलगेट असत असेल कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट असत असेल पण अगोदरची सवय होती की आपली जन्माला आल्या आपल्याला आपल्या आई वडिलांना आईने सवय लागली कोलगेट घास तुला चहा घे ब्रश करून तुला नाश्त्याला दे आता आपल्याला त्याची गरज वाटायला लागली 11 वाजले आपल्याला ह्याची गरज वाटायला लागली संध्याकाळी 7, 8 कुणाला 9, 10 वाजले ह्याची परत गरज वाटायला लागली झोपायची गरज वाटायला लागली. जशी तुम्हाला कोलगेट ब्रशची गरज वाटते ना तशी तुम्हाला नाम चिंतनाची गरज वाटते पाहिजे मला हे केलंच पाहिजे आणि जर त्या पद्धतीने त्याची आठवण झाली तर मग बरोबर आहे. आज सकाळी कोलगेटच नाही म्हणाली मग जीव काय झाला 10 वाजले मी एवढं कोल्ड प्रेस केला पण नाही माझं समाधान झालं आज माझं चिंतनच नाही झालं म्हणून माझं काहीतरी आपण राहिले असं वाटलं पाहिजे त्यावेळेस मावली म्हणतात बरोबर आणि ज्यावेळेस असं वाटलं किती बारीक चिंतन आहे किती बारीक चिंतन आहे. आता तुम्ही सांगत नाही तुम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली तुमच्या सासरच्या लोकांनी तुम्हाला पटच्या खाली उतरून दिलं नाही आता तुला पोरग झालं खालीच उतरून तुम्हाला करावं लागत असेल तुम्ही काय केलं स्वयंपाक करताना काय केलं पोरावर लक्ष ठेवलं सासूबाई सांभाळायचं तर तुमचं लक्ष पोराकडे त्याने सांभाळलं का नाही स्वयंपाक करताना तुमचं लक्ष कोणाकडं मुलाकडं तुम्ही जेवताना लक्ष कोणाकडं धुणं वाळायला गेले लक्ष कोणाकडं मुलाकडं तुम्ही लक्ष ठेवलं म्हणते मोठं झालं ना मग माझे बाबा म्हणतात तुम्ही फक्त त्या नामावर लक्ष ठेवा जेवढं तुम्ही तुमच्या पोरावर लक्ष ठेवलं ना बारीक चिंता नाही तुम्ही जेवढं तुम्ही तुमच्या पोरावर लक्ष ठेवलं पोरगं मोठं झालं ना तुम्ही लक्ष ठेवलं का नाही ठेवलं
तेवढंच लक्ष द्या. ज्ञानदेव कुशल निवृत्ती चालणे गगना होणे वाढणार एवढी मोठी वस्तू आहे. जसं तुम्ही त्या पोरावर लक्ष ठेवलं म्हणून लहानाचं पोरग मोठं झालं. तुम्ही लक्षच नसतं दिलं तर इकडं तिकडं पडलंच असतं ना. ते पडलंच झाले असते. तुम्ही इतकं बार काय लक्ष दिलं लहानाचं मोठं झालं. राजानं आपल्याला एवढं मोठं नाव मिळाले. माझं पोरग माझं पोरग माझं नाव माझं नाव माझं विसरलं बरं का. मला ते चिंतन करायचं राहिलं बरं का. असं ध्यास लागला. म्हणजे तुकाराम महाराज त्या पुत्राचे वार्ता शुभायकी जे वार्ता तैसे राहू माझे मन जाता ऐकता नागे लुप्त झाला बोल देह विसर लागलं तैसे राहू माझे मन गाता ऐकता तुका म्हणे पायी कासवीचे पिले माई तैसे राहू माझे मन. म्हणजे काय केलं की पुत्राचे वार्ता शुभायकी जे वार्ता पोरग परीक्षेला बसले तुमचं 12 निघाले आणि बापाने सांगितले जर 12वी पास नाही झाला तुम्ही तुला म्हशी घेऊन देणार. आणि आईची तळतळ पोरग पास झालं पाहिजे बरं का. बाप ह्याकडे ह्याला शाळेत जाऊ देणार नाही. मग आता 2 महिन्यापूर्वी बाप म्हणला होता की जर तुझा निकाल तू नापास झाला तरी तुला शाळेत जाणार नाही. ह्याची तळतळ आईला लागली की माझं पोरग शेजारची पोरं सर्व्हिसला लागले माझं पोरग शिकून सर्व्हिसला लागलं पाहिजे. म्हणून त्या आईची निकालाकडे लक्ष लागले. मोबाईलला निकाल बघितला की त्याचा जीव मोठा झाला. तुकाराम महाराज पुत्राची वार्ता शुभायकी जय माता त्याचं मन होतं खाया निकाल लागत असतो. पुत्राची वार्ता शुभायकी जय माता तैसे राहू माझे मन. माझं मन पुत्राची शुभायका वार्ता ऐकण्यासाठी आईचं लागलं होतं तसं माझं मन त्या नामस्कीर्तनावर लागलं. नाले रुग्ण झाला मुलग देह विसरला इतका नाद लागला म्हणजे त्या हाताला कशाचा बस ते भीम म्हणतात त्याला. ते भीम वाजवलं ना हरण कशाने सापडत नाही माणूस. ते भीम वाजवला पाहिजे ते भीम वाजवलं झाडावर बसून हरण त्या भीमच्या आवाजाने जवळ 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 त्याच्या टप्प्यात हरण आले की भीम वाजवायचा बंद करतो आणि बाण मारतो. बाण मारल्यानंतर हरण खाली पडतं. पण हरण म्हणतो तुम्हाला बाण मारलायच ना तुम्हाला बाण मारलायच ना फक्त एक काम कर माझा जीव असतो ती वाजव काय कर तो मला बाण मारल्यामुळे मी ऐकायला नाराज होतो ना आता जीव जास्त वाजव. आणि मग आपल्याला कुठं वाजवायचं सोडायचं पर्याय अंतकाळी याचे नाव आहे मुका आणि तुका म्हणे सुका पाहत नाही. तो भीमचा आपला वाजवायचा आहे कधी अंतकाळापर्यंत. माय बाबा केवळ काशी ते झाले तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म केले आहे सावधा हृदय जरी नारायण तुका म्हणे माय बापे नाव मी देवाची सुरू केली. आई वडिलांसाठी राजांना आपण आपला परमार्थ करतोय. पंढरपूरला पुंडलिकाने बघताला आणलं आम्ही वारीला जातोय. शिकडा आई बापाला बघत नाही वारीला जातो. वारी जर समजून घ्यायचं म्हणलं तर पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून पंढरी परमात्माला तिथे उभं केलं. कोणाची सेवा केली आई वडिलांची सेवा केली. देवालय म्हणजे पुंडलिका मिळाली एक फेकली म्हणजे तिथे उभा आई वडिलांची झोप पडलं. कोणाला उभं केलं देवाला उभं केलं. भगवंताने तो उभं केलं आणि आई वडिलांच्या सेवेतून देव तिथं आणला. आणि आई वडिलांची सेवा करत नसताना पंढरपूरला जात असेल तर देवा मला आले हरिवरून तो भरायला होता. माय बाप केवळ काशी ते नेणं झालं तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आईचा सावधा हृदय जरी नारायण तुका म्हणे माय बापी आई वडीलच आपल्या बाबा देव आहे. आणि आई वडिलांची सेवा न करता किती जरी ते बाळा लागतात किती जरी वाऱ्या केल्या तरी शक्य नाही. पण आहे त्याच्यावर का ज्याचे गेले झाले आणि कालपर्यंत ज्या काय झाले ना ते म्हणतात कालपर्यंत झाले ना मागे झाले पाहू नका पुढे जाणार. एखादा म्हणजे माझे आई वडील गेले आणि त्याच्या अगोदर मला हे परमार्थ समाधान नव्हता तो काय मला मागचं बघूच नको निळा म्हणजे तुम्ही आता तरी सांगा. आणि रामकृष्ण मला वेळेला तुम्ही आता काय करा मागचं गेलं सोडून द्या आणि तुम्ही त्या नामाचा उच्चार करा. मग काय होईल हरी उच्चारल्यानं पापराशी जातील मध्ये पाठीमागचं तुमचं अख्खं पाप जाईल त्या हरीच्या नामाचा उच्चार केल्यानंतर. पण हरीच्या नामाचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला संतांची भेट पाहिजे. बहु अवघड आहे संत भेटी
आपला संतांचा विषय चालू खूप अवघड आहे संत लेखी परिचय लेखी करू लागली त्या संतांची भेटही झाली आता नाव नाही मिळाले आता करायचं कोणी का ते जैन दिलेले आपल्याला दिले ते निराजन 8 तास करून एवढी मोठी वस्तू दिली की बाबा म्हणायचे बाबा तुम्ही किती भाग्याची का म्हणायचे की तुम्हाला ती वस्तू मिळालेल्या झाली कितीतरी लोकांना देव असं माहित नाही आणि तुम्हाला मिळाले आणि मिळून ते कळाले आणि कळत असताना तुम्ही तर म्हणतो तालुक्यात तुम्ही इतके भाग्याचे की 8 दिवसात तुमच्या सेवा चालू किती माणसे त्याच्याशी देणं गेलं नाही पण तुमचा नित्य नियम चालू आहे आणि दर सोमवारी माझ्या माऊलीच्या हरिपाठच वेगळं दरवेळेस मी म्हणतो कसं का असावा पण तुमची सेवा चालू कुणी का असावा महाराज असेल मठ असेल त्याच्या बुद्धीप्रमाणे आणि प्रत्येक अभंगाचं विश्लेषण सेव टू सेव कुठलाच माणूस करू शकत नाही तुम्ही आज घेतलेला अभंग हजार प्रवचन आहे का प्रत्येकाला विषय अलग असते जशी जशी बुद्धी जसं त्याच्या सद्गुरूंनी ज्याला दिले त्या पद्धतीने तो प्रवचन करेल पण राजांनो ही इतकी मोठी सेवा आहे आणि ही सेवा सुरुवातच आपल्या तटाकेश्वर भगवंताचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि आपल्याला मिळालेलं नामपणाचं माझ्या शंकर भगवंताचं नाव आहे ते नामस्मरण चिंतन करतात पार्वती विचारतात तुम्ही कशात चिंतन करताय त्यांनी सांगितलं तुला जर पाहिजे असेल ना या कानात जावं लागेल लोकांना काय पाहिजे उड्या मला गेला तर ते नावले पण जातात येऊन जर ते गेलं आणि माझ्या भावने म्हणतात जर मी पेरायचं म्हणतात त्याला देवळाची जमीन पाहिजे स्वच्छ जमीन पाहिजे म्हणजे स्वच्छ जमीन जर निर्मळ असेल तर बी टाकल्यानंतर व्यवस्थित उगवत असेल मावळीने नाही निश्चित ठेवले मग जमिनीत जर काय नसेल बिलायचं असेल तर ते नाव नाही चालेल का पीक नीट उगवल का मग आता शंकराची अर्धागिरी पार्वती म्हणते जसं चिंतन तुम्ही करता ते मला पाहिजे आता ती जमीन कशी होईल तिथं काय आहे का दोष तिथं काय पापाचा विषय आहे का आणि मग शंकराचे नाम सांगितल्यानंतर पार्वतीच्या कानात नाम सांगितल्याबरोबर पार्वतीची समाधी अवस्था लागली आणि पार्वती शंकर विचारतात पार्वती तुला आता कसं वाटतं पार्वती तुला कसं वाटतं पार्वती सांगायला राहिला त्या पार्वती समाधी अवस्थेत गेली आणि कुणी ऐकलं माशाच्या पोटात कविनारायण वचनात ऐकलं सगळ्यांना माहिती पण आता तुम्ही सांगा विषय परत कुठे गेला नवनाथात गेला कुणी ऐकलं मचिनाथ ऐकलं आता आम्ही हरिपाठात अख्ख्या महाराष्ट्रात नाचू म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिनाथाचा मुकेशीच्या मचिनाने विशेष केला गोरक्षेवाला लेणी प्रतिलेणी प्रसाद निवृत्ती जातात ज्ञानदेवाचा अख्खं सार माऊलीने आपल्यापर्यंत दिलं हे सांगत सगळे माऊलीला निवृत्तीनाथ देत असताना माऊली म्हणले मला एकट्यासाठी नको एक गुरु एक शिष्य परंपरा होती एका गुरुने एका शिष्याला द्यायचं ती 12 वर्षाची दूरीत चालला तर द्यायचं गुरुच्या सांगण्या पद्धतीने जर तो असेल तर द्यायचं आणि मग ते माऊली म्हणले मला समाजासाठी पाहिजे आणि माऊलीला दिल्यानंतर माऊली म्हणले प्रगट गुह्य होते आता मी प्रगट केलंय ते गुह्य होतं ते नाव कसं होतं गुह्य प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केली अख्ख्या जगासाठी मी पुरे केलं याला तरी यायला लागली अवघ्या माझ्या मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल आता तुम्ही मारला पण ते ठेवण्यासाठी काय पाहिजे तुका म्हणे चित्त कराले निर्मळ येऊन गोपाळ राहिले गोपाळ येऊन राहिले मग आत नव्हता प्रश्न नव्हते येऊन गोपाळ राहिले माझे कुठं होता आतच होता माझा आपण काय म्हणतो पाण्याने पाणी दिलं कोणता पाणी लागलं काय म्हणतो आपण पाण्याने पाणी येतात निघून आपला टँकर कुठं दिलं आपल्या घराला दिलं फक्त काय केलं वरची माती वरून खडक काढलं त्याच्या खाली पाणी होतं तसं आपल्या यात होते सद्गुरूने काय केलं काम क्रोध मत चिंतनाने काय केलं तुका म्हणे देवघरीला विठ्ठल काम क्रोध केले रिते नामचिंतन केल्यानंतर नामाचे चिंतन 12 वाटा पळते ते चिंतन केल्यानंतर तुमचं ते बाजूला जातं सगळं आणि मग तुका म्हणे चित्त कारण मग निर्मळ चित्त झाल्यानंतर भगवती तिथं राहतो साधा गणपती बसवायचं म्हणलं तरी आपल्याला घर स्वच्छ करावं लागतं देवी बसवायची म्हणलं आपण चिंतून करून काढतो घरात आता हे दिवा बसवायचं म्हणजे काही बसत
चिंतन करा. चिंतन करण्यासाठी अगोदर तुकावणे होता ठेवा. ते म्हणजे माझ्या भावाचा तसा ठेवा होता. तुकावणे होता ठेवा तो या भावाला सापडला. माझ्या पूर्वजांचा ठेवा होता आणि तो मला सापडला. पण म्हणजे मी माझे बायका मुलं गेली, माझी सगळी इस्टेट गेली, सगळं गेलं. बरेच झाले देवाने दिवाळी ही मी तुमच्यासाठी केलं. पण आता तुम्ही काय करा, संसारी असावे आणि असूनही नसावे, भजन करायला वेळोवेळा. माझं सगळं जरी केलं तरी मी तुमच्यासाठी हे करून ठेवलं. आणि माझं थोडं नाही डोक्यावर तुकाराम महाराज म्हणते, तुकामाने कधी फकीराच्या परी आपण म्हणता गाव काढायचो. तुकामाने कधी फकीराच्या परी मग माझा हरी येईल वाचे. म्हणजे किंवा साला वाचे माझ्याकडं त्याला काय झालं मध्ये काय ते म्हणले की मला माझ्याकडे काही ठेवू नका. आता आपण परमार्थ करत असताना आपण काय करतो, मोटरसायकल झाल्या गाडी केली आपण म्हणतो तुकावणे. पण दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की माझा प्रपंचात फकीर झालं. पण तुम्ही काय करा, ह्या गोष्टींनी फकीर व्हा. काम क्रोध मद मस्तरीच ना हे घालून तुम्ही फकीर व्हा. संसार काय मला हे फकीर करण्यासाठी माझं हे केलं. पण तुम्ही संसारी असावे, असून नसावे आणि भजन करावे. तुम्ही रात्रंदिवस ते भजन करा. आणि म्हणून हरिवंश पुराण, हरिनामस्कीर्तन, हरिविधी सौजन्य नेणे काही ज्या नारा लागले आणि वैकुंठ जोडले, सगळे घडले. ते सौजन्य सद्गुरूचं सौजन्य लागल्यानंतर, भगवंताचं सौजन्य लागल्यानंतर तुम्हाला काय होईल म्हणजे वैकुंठाची प्राप्ती होईल. आपण म्हणतो ना आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे, आजच्या प्रवचनाचं सौजन्य आहे. तर तुम्हाला जर वैकुंठाचं जायचं असेल तर संतांचं सौजन्य पाहिजे, सद्गुरूचं सौजन्य पाहिजे. हरिवंश पुराण, हरिनामस्कीर्तन, हरिविना सौजन्य काय त्या नारा लागले आणि वैकुंठ घडले, सगळे घडले कीर्तन. ज्याला हे मिळालं ना त्याला वैकुंठाची प्राप्ती. तयापाशी पांडवा मी हरपला गोसावाचे ते नाम गोस्वामी किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा देते. ज्या ठिकाणी माझं नामस्कीर्तन चालू आहे भगवंत तिथे काय. आणि असं जर असेल तर काही नाही बाकी सगळे घडले मनोमागे गेला तो ते त्याचे हरिपाठीस ठेवायला तुमचे धन्य. आता आपण मनाच्या मार्गाने गेलो, मनाच्या मार्गाने जाणार म्हणजे आपण काय करणार, विषयाच्या मार्गाने जाणार आणि तिथंच थांबणार. आणि तिथं थांबल्यानंतर काय होणार, विषयाच्या मार्गाने गेल्यानंतर तिथं मोठा प्रश्न आहे वाचण्याचा. आता परमार्थ कशासाठी करायचा, एक महत्वाचा विषय वाचण्याचा. संघ भयांच्या काळी तयार तर मुंबई जन्मली होती. वाचना शिल्लक राहिल्यानंतर ज्याने आयुष्य वर्तन केले त्याला स्वजन्माला यावं लागतं. आणि मग ते काय म्हणतात, बीज बाजू केली लाई आम्हाला बीज बाजायला वाचणार असं कोण तरी. आता घरात बी दे, आता बीज बाजू केली लाई पाहिल्यावर बी वाजायचं ती आणायचं उगल का. म्हणजे जसं की उगवायच्या लायकीचं राहिलं नाही तसं ही मग काशाने भाजलं जाईल. तर संत चरणात लागतात सहज वाचण्याचे बीज जळून जाईल. मग रावणाने उपजावल्याने सुख गडबडी वाढवाय कधी प्रेम दाटे हृदयी प्रगती राहतो. तुला म्हणे साधन सुलभ होवटे परी उपदेशे पूर्णपणे साधने मिळालं. पण ते कशामुळे मिळालं, तुका महाराज म्हणजे तुका म्हणे होता ठेवा. पण त्याच्यामुळे हा घेतला तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. मग मनाच्या मार्गाने गेला, वाचना शिल्लक राहिली. मनाच्या मार्गाने गेला, काहीतरी पाप झालं. मनाच्या मार्गाने गेला, मनोमार्गे गेला तो हरिपाठी स्थिरावाला तुझी धरली. हरिपाठाच्या मार्गाने गेला. मग काय केलं हरिपाठाच्या मार्गाने, देवाचे बरोबर हरिपाठाच्या मार्गाने गेला. देवाच्या दारात उभा राहिला, चार मुक्ती साध्य झाले. कुठल्या देवाच्या दारात उभा राहिला, देवाच्या दारात उभा राहिला, देवाच्या दारात उभा राहिला. देवाच्या दारात कुठले कबीर महाराज म्हणते इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंभा आवत जावत कोई नहीं देखा ये बड़ा चंबा बंगला खूब बनाया गए
अंदर नारायण शहर आहे. कबीर महाराज हे शहराला आला पाहिजे. आणि इथं कोण आहे? बीच में पवन म्हणजे हवा, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही बडा चंबा बंगला खूप बनाया वे, अंदर नारायण सोया, माणसासारखा माणूस दाखवा. कबीर महाराज म्हणजे सगळं बोलले देवराटला नाना बरी आणि म्हणून बोलला चरायचे. मरते समयी डॉक्टर लोक हिला हात लावले, कोण हिता हात लावतो, कोण हिता हात लावतो. राजा तुम्ही कळत का बघितला हात लावतो? काहीच कळत नाही. मग चिंतन मांडले व्यवस्थित प्रबोध चिंतन करताना त्यावेळेस निरंजनची बारीक वाट नाटक वगैरे चिंतन करताना दिसत नाही. हाताला कळत ना हवा आली. आणि ही शेवटचा श्वास आहे ना, तो हरिरूप व्हायला पाहिजे. देवाच्या दारात उभं राहायचं म्हणजे शेवटच्या श्वासाला भगवंताची आठवण झाली पाहिजे. देवाच्या द्वारे उभा क्षण बरेल, तो क्षण साधला पाहिजे. आपण म्हणतो आम्ही काय देवाच्या दारात उभे, देवाच्या दारात नाही, देवाच्या दारात, देवाच्या द्वारे उभा क्षण बरेल. त्याने चारी मुक्ती साजरा करायचं आहे. पण त्या देवाची आठवण करणं, सद्गुरु निर्याल नाव त्याची शेवटच्या श्वासाला आठवण, आणि शेवटच्या श्वासाला आठवण होणं इतकं सोपं आवडता अजिबात नाही काही. पण जर तुका म्हणे सोपे आहे सर्व पण सियाना, पण आता एक सियाची संख्या वाढली, सियाना तो घेतो येते. आणि मग तसा सियाना असत आणि ते त्या पद्धतीने गेला तर मग म्हणजे हरिपाठी शहराला हरिपाठाच्या मार्गाने गेला. देवाच्या आधारे पक्षण बरी, देवाच्या दारात उभा राहिला. मागचं पाप जाण्यासाठी हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील एकशे क्षण मारले. हरिपाठाचं सांगितलं हरिपाठी कीर्ती मुक्ती जरी गाय पवित्र जीवन येतात. एकनाथ महाराज म्हणतात नरात्मा नारी होकार गुणाचारी मुक्ती गाता हरी. हरीच्या नावाचं म्हणजे हरिपाठाच्या मार्गाने गेलं तर ते दर्शन हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं मायाजवळून मुक्त ते नाही मायाजवळ तुटते. किती सोपा विषय सांगितलाय. माऊलीने 28 अभोगाला 56 वेळा सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपण पोराला म्हणतो तुला 56 वेळा सांगितलं कळत कसं नाही म्हणतो नाही, तुला कळतं का नाही? 56 वेळा सांगितले माऊली म्हणतात तुम्हाला 56 वेळा सांगितले, तुम्हाला कळतं का नाही? म्हणा ना हरिमुखे म्हणा. किती वेळा सांगितलं? एका अभोगाला 2 म्हणजे 28 अभोगाला 56 वेळा सांगितलं ना. पण आपण 28 करतो तसे 66 घेतो. आपण या हिशोबाने म्हणलं अभंगाच्या हिशोबाने 28 अभंगाला 56 वेळा सांगितलं आपण. तसे अभंग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि तसं पाहिलं तर राहिलं त्या हरिपाठाचं विवरण त्या निमित्तानं चाललेली हरिपाठाची सेवा एकदम उत्तम. तुम्ही किती आहे त्याच्यापेक्षा कुणाचे लक्ष इकडे तिकडे होत नाही. ते 100 येते, कोण इकडे बघतोय, कोण तिकडे बघतोय. आणि राजा खरंच तसं पाहिलं ना तो तू म्हणे माझ्या बसनी प्रेम करेल सर्वत्र नमस्कार. तुझं मन मला देवाला घेऊन जाईल. आणि ते मन आपण 1 तासभर पाहायला बघत असायचे. त्या नामाचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि आपण चिंतन करू तर म्हणूनच येतोय. जो करीत नाही येईल का? आवड पाहिजे, आवडीने पाहिजे हरिनामविषयी. एकनाथ महाराज जे चिंता त्याची सर्व आहे. नको केलं करू कोणत्या गोष्टीला. पती लक्ष्मीचा नाद सकळ जीवाचा तर्क सांभाळ. तुझं मोकळीला आयुष्य नाही. आणि जैशी स्थिती आहे काही शब्द कौतुक तो पैसे त्याचे एका जणांना भोग प्रारंभ हरिकृत त्याचा नाश झाला. भोग आहे पण जर आपण हरीच द्या भगवंतच करत असं करायचं. आणि म्हणून हरिपाठी स्थिरावाला तोच धन्य. ज्ञानदेव गोडी हरिनामाची गोडी. माऊली म्हणतात मला काय झालं त्या नामाची गोडी लागली. ज्ञानदेव गोडी नुसती गोडी कशाची लागली तर त्या नामाची गोडी लागली. मला माझ्या गुरुने ते नाम दिलं आणि नाम इतकं मोठं म्हणून सांगितलं की जगाच्या बाजारी सर्व काही पडे परी हे करून भारीचं नाम. म्हणजे 12 वर्ष गुरुची सेवा केली. 12 वर्ष 8 तास केला आणि एवढा 8 तास केल्यानंतर यांना जे मिळालं आता थोडंसं सांगून जातोय. मच्छिनाथाने गुलाम नाम दिलं, गोरक्षनाथाने दिलं. गोरक्षनाथाला भिक्षाला पाठवलं आणि भिक्षाला पाठवल्यानंतर ज्यावेळेस नाम दिलं ना त्यावेळेस मच्छिनाथाने सांगितलं होतं एकही श्वास वाया जाऊन दिला. आणि तीच पद्धत मला सांगायची
गोरक्षनाथराव थांबवलं म्हणजे बाबा आम्ही बैलगाडी केली, आम्हाला गाडीला तयार करून द्या. नाही महाराज खाली बसले. त्यांनी मातीचा पुतळा केला आणि मातीचा पुतळा करून त्याला मूर्ख बसवलं. ते रडायला लागलं. त्यांनी ते टाकून दिलं खाली आणि पोर म्हणजे बाबाने मूर्ख काढले. पोर एका बाजूला लपून बसले, गोरक्षनाथ एका बाजूला. गुरु महाराजांनी वळत नाही काय झाले ते पाठीमागला आले म्हणजे पोरानं माझ्यासारखा बाबाच्या सारखा म्हणजे भरल्या कपड्याचा. गोरक्ष इकडे तू काय केलं म्हणजे बाबा मी काहीच नाही केलं, फक्त तुम्ही मला सांगितलं होतं की एकही श्वास पाया जाऊन द्यायचा नाही. त्या संजीवनी मंत्राचं चिंतन करत असताना मातीचा पुतळा जिवंत झाला. आता म्हणजे ते कालपणे ह्यांना काहीच कळत नव्हतं. ते प्रवचन करतात. तुम्ही सांगा मातीचा पुतळा जर संजीवनी मंत्राला जिवंत होत असत तर संजीवनी मंत्राचं चिंतन केल्यानंतर तुम्ही का बोलू शकत नाही हे मला सांगायचं. माणसं याच्या दारात गेलं नाही. 2 वर्षापूर्वी काय केलं तर आला आम्हाला गप्पा सांगते, अरे मागे झाले पाहू नका, पुढे झालं नाही. पाठीमागचं तुकाराम महाराज म्हणतात काहीच पाहू नका, पण तुम्हाला ते नाम मिळालं तर नामाचं चिंतन केल्यानंतर मागचं सगळं डिलीट होऊन जाईल आणि हरिउच्चाराने अनंत पाप राशी जातील लयाची क्षण मात्र एका क्षणात ते पाप निघून जाईल. पण तुम्ही काय करा, तुम्ही आता बाहेर बघताय, तुम्ही बाहेर बघताय माऊली म्हणते येणारा हात बघू जरा, येणारा हात बघू जरा, शिवा खरा नवी माया तू बंदिधरपणी ब्रह्मरवीची छाया ओंकार प्रणवोच्चार होय साचार. हात बघायचा तो शब्द आवडतो, तुम्हाला हात बघायचा. तुकाराम महाराज तुका म्हणे लक्ष अंतरी आणि तोच वारकरी पडले राजानो. ज्याचं लक्ष हात आहे ना त्याला तुकाराम महाराज म्हणतो तुम्ही वारकरी म्हणतो. नुसते वारीला कपडे वारकऱ्याची जास्ती पोशाख असतात त्याला वारकरी म्हणत नाही. तुका म्हणे लक्ष अंतरी तोच वारकरी पडलेचा. ज्ञानदेव होडी हाय नामाची जोडी आणि ते म्हणले मला त्या नामाची इतकी गोडी लागली की अमृतावरी गोड नाम तुझे देवा. अमृतावरी गोड नाम तुझे, अमृतापेक्षाही गोड नाम आहे आणि त्या नामाची इतकी गोडी लागली मला, इतकी वाटते मला ते सोडूच नाही. आज मी त्या नामाला सोडूच शकत नाही. आणि त्या हरिनामाच्या नामाची जी गोडी लागली ना त्या चिंतनावर मी अखंड चिंतन करतो. आणि ते अखंड कसं केलं चिंतन म्हणजे तुकाराम महाराज पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने. मी त्या भगवंताशिवाय बाकीचं तुकाराम महाराज म्हणते मला काहीच आठवत नाही. तसं मौली म्हणतात ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी आणि राम कृष्ण आवडी सर्व काळ अखंड मला त्या नाम कृष्ण नामाचं भजन चालू आहे. आणि आज कसं पाहिलं 18वा अभंग है ना, हरिवंश कीर्तन माझ्यासारख्या तसं मी कोण कीर्तन करत नाही, मी कोण प्रवचन करत नाही. पण माझ्या गुरुनं मला तो नामाचा उपदेश केला. गुरुवारी प्रभाकर देशमुख नामाचा उपदेश केल्यानंतर चिंतन सोडून दुसरं काहीच 5 वर्ष सांगितलं नाही. तू कीर्तन कर नाही, तू प्रवचन कर नाही. पण आजही आज आम्हाला अधिकार दिले ताईने त्या गोष्टी सांगायचं नाही. मी आई नाही म्हणून कुणाला सांगू नाही, पण तरी सांगतो काय मी की आजही काय आम्हाला चिंतनाला बसायचं करायचं. चिंतनाशिवाय पर्याय नाही. मला जाता जाता सांगायचे आपण माझी मोठी सेवा. पण मला एक सांगायचं की माझ्या ताई आजही आम्हाला 25 ते 30 वर्ष झाले आजही आमच्याकडे हरिपाठाच्या टायमाला 5-10 मिनिटं यायचं, चिंतनाला बसायचं. चिंतनाशिवाय पर्याय नाही. तुकाराम महाराज बहुत केले पाठानंतर परिवर म्हणायचे तो पाठ करून आपण कीर्तन प्रवचन करून राहिलो. पण पाठ करून कीर्तन प्रवचन करून काही साध्य होणार नाही. माऊली म्हणतात माऊली ज्ञानेश्वराचा विषय प्रसव पण गेला तरी माऊली ज्ञानेश्वर म्हणतात अभ्यासावरी घन मग पडतात ज्ञानापासून द्या विशेषी मग कर्म करत त्यागापासून भविष्याची सुखाचा. अभ्यास करून तुम्ही कीर्तन प्रवचन करता पण अभ्यासावरी घन मग पडतात ज्ञान आणि ज्ञान होईल. ज्ञान झालं तुम्ही कीर्तन प्रवचन करता
तिकडं न जाता तुम्ही ध्यान करा असं माऊलीचं म्हणणं आहे. आपल्या स्वामी घर मग पाहता ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष देईल. आपण ज्याचा विषय झाला ध्यानाचा आणि ते ध्यान करा आणि मग सुंदर ते ध्यान उभा विठेवरी करकटेवरी ठेवून या आवडेल निरंतरी हरिपाठात पहिलाच आपण कीर्तनाला घेताना आपण विनेकरी म्हणतो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून आवडेल निरंतरी याचे ध्यान दत्त दत्तायचे लागले ध्यान. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त ध्यान करा आणि ते ध्यान करायचे. माझ्या सुखोर मला सांगितली काही सुद्धा येत नव्हतं. टाळ वाजवले नाही, गायन नाही, प्रवचन नाही, कीर्तन नाही. फक्त माझ्या गुरुमाऊली समोर उभं राहायचं, माझ्याकडे बोल टाळ वाजव. कुठेही शिकलो नाही. त्याच्यानंतर काही प्रवचनाला बसवलं. त्याच्यानंतर माझ्या गुरुमाऊलीने स्वतः टाळ घेऊन मागं चार कीर्तन करून घेतली. आता जा म्हणजे कुठे काय नाही, शिकायला जायचं. अभ्यासावरी घर, अभ्यासावरी गोबी द्यायला ठेवा. घरी गेल्यावर वाचा 12 वाजता 12 वाजता होतोय. अभ्यासावरी घर मग पाहता ज्ञान. अभ्यास केल्यानंतर माऊली म्हणतात ज्ञान होईल. पण त्या ज्ञानाकडे न जाता ते ज्ञान पाहिजे वगैरे जरी म्हणे ज्ञान संतांनी विचारायचं ज्ञान घेणार म्हणून मन मागे गेला तो तेथेच मुकला. आणि हरिपाठीस ठरवला तुमच्या धर्मे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोणतरी माऊली म्हणतात तुम्ही जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीने पंगत घालता येत नसेल, जर तुमच्या परिस्थितीत तुम्हाला काही वाद्याला आपण अन्नदान म्हणतो, काही सत्यात कीर्तन म्हणतो, काहीच करता येत नसेल तुम्हाला, तुम्ही रोज मोलमजुरी केल्यानंतर जर आपली उपजीविका चालत असेल तर तुम्ही बाकीचा कुठला काही करण्यापेक्षा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करेल. तेवढं जरी म्हटलं तरी तुम्हाला भरपूर पुण्य होईल. झालेली सेवा संपूर्ण टाइम झालेली सेवा तुम्हाला सारख्या मायबापाच्या चरणी, माझ्या वृत्ते सद्गुरूच्या चरणी आणि तटाकेश्वर महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करू आणि सेवेला पूर्ण पुंडरी ज्ञानदेव